नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण महावितरण भरती जे काही मागच्या 1.5-2 वर्षापासून प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या। त्यानंतर आता फायनली आपण एक्झामची वाट बघतो आहोत। त्यामध्ये रिसेंटली आपण अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ दिलेला आहे। एक्झाम डेट जे एक्सपेक्टेड आहे त्यामध्ये महापारेषणच्या एक्झाम आधी होणे अपेक्षित आहे, परंतु त्यामध्ये एक थोडं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। एक व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनी बघितला त्याच पिरियडमध्ये 2-3 दिवसाच्या आधी। त्यामध्ये एक्सपेक्टेड डेट ज्या एक्झाम आहेत त्या म्हणजे एक्झामचे जे एक्सपेक्टेड डेट आहे त्याबद्दल एक व्हिडिओ बघण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट आहे। अशा कसं आहे मित्रांनो, ह्या फार लहान लहान गोष्टी यासाठी डिस्टर्ब व्हायची काही गरज नसते, परंतु मला फक्त तुम्हाला अपडेट देण्यासाठी किंवा तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हे व्हिडिओ घेत असतो। तर त्याच्या डेट्स आहे, जो काही कन्फ्युजन आहे ते आपण आता दूर करू। परंतु तत्पूर्वी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे की महापारेषणमध्ये जे काही ITA बेसवर ज्या वॅकन्सी आहे ते सिनियर टेक्निशियन असतील, टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 असेल, विद्युत सहायक असेल किंवा जे काही ITA बेसवर ज्या वॅकन्सी आहे त्या रिलेटेड जितके फॉर्म आले किंवा किती फॉर्म आले त्या रिलेटेड आपण अतिशय महत्त्वाचा अपडेट म्हणजे बघा, एका विद्यार्थ्याने माहिती अधिकारामध्ये जे काही माहिती मागितली होती त्यानुसार माहिती आलेली आहे। आपण टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर त्याची माहिती आपण दिलेली आहे। तर त्याचं थोडं विस्तृतमध्ये मी सांगायचा आता प्रयत्न करतो। किती फॉर्म आले, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड व्हेरियस पोस्ट आहे, त्यामध्ये सिनियर टेक्निशियन म्हणजे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर आपण ऑलरेडी शेअर केलेलं आहे। मी थोडंफार इथे विद्युत सहायकबद्दल सांगायचा प्रयत्न करतो। टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि सगळे तिथे पोस्ट आहे, इंटरनलसुद्धा आहे। किती फॉर्म आले विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्च्युअलमध्ये बघा, SC कॅटेगरीसाठी माझ्या माहितीप्रमाणे 6909 फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 3675 फॉर्म आलेले आहे। 1415 आय थिंक VJA आहे, NTB साठी 1500 आहे, 1981 NTC साठी आहे, NTD साठी 1772 आहे। त्यानंतर 668 थोडंसं इथे ब्लर आहे, परंतु SPC साठी आलेलं आहे, आय थिंक 868 वगैरे आहे। SEBC साठी 2398 म्हणजे 2400 आले राऊंड फिगर। OBC साठी 12843 फॉर्म आलेले आहेत। EWS साठी 1400 काहीतरी आलेले आहे, 1441 वगैरे। 5731 का काहीतरी आलेले आहे ओपनसाठी, टोटल आलेले आहे 40533 हे फॉर्म आलेले आहेत। आपल्या कॉन्ट्रॅक्च्युअल जी पोस्ट आहे विद्युत सहायक त्याकरता आलेले आहे, ठीक आहे। आता इथे टोटल हा चार्ट आहे, बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे, याचा स्क्रीनशॉट काढा। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर फॉर्म किती आले, म्हणजे आपल्याला कसं एक टार्गेट लक्षात येऊन जाते की आपल्या याच्यासाठी किती आलेले आहेत किंवा किती। इथे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे दिलेलं नाही आहे, सरळ जागा दिलेली आहे, म्हणजे महिला आरक्षण स्पोर्ट्स वगैरे असं काही दिलेलं नाही आहे। OBC मध्ये फॉर एक्झाम्पल 12-13 हजार जे काही दिलेले आहेत ते तसे आहे तुम्हाला राऊंड फिगरमध्ये, ठीक आहे। तर हे मित्रांनो तुम्हाला चार्ट दिलेला आहे, चार्टवरून तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर नेक्स्ट अपडेट अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, जे काही मी तुम्हाला एक्झाम डेटबद्दल बोललेलो होतो त्यामध्ये आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ते क्लिअरली सांगितलेलं आहे की महापारेषणची जे काही आता एक्झाम अपेक्षित आहे त्यामध्ये 17 तारखेपासून ऑक्टोबरपासून तर 23 पर्यंत या ड्युरेशनमध्ये ही एक्झाम आहे। आणि त्याचं जे काही पोस्ट आहे पोस्टबद्दल कन्फर्मेशन आलेलं नाही आहे, ते AEची आहे का ITA आहे का विद्युत सहायक आहे की काय त्याबद्दल नाही आहे, ठीक आहे। परंतु ढोबळमानाने थोडंफार इथे माहिती अशी मिळते आहे, या ज्या डेट्स आहे ते ITA बेसवरच्या एक्झामच्या आहे, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट 30 सप्टेंबर का काहीतरी एक डेट आहे, ती AE टेलिकॉमसाठी आहे, परंतु त्या रिलेटेड अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं स्ट्रॉंग अपडेट किंवा स्ट्रॉंग कन्फर्मेशन महाट्रान्सफोकडून आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये जर कन्फर्मेशन आलं तर ती एक्झाम त्या डेटला होईल, अन्यथा होणार नाही। AE टेलिकॉम महाट्रान्सको, ठीक आहे, महावितरणचा कुठेच काहीही उल्लेख नाही, लक्षात घ्या, ठीक आहे। तर हे झालं क्लिअरली, म्हणजे ऑक्टोबरमध्ये 17 ते 23मध्ये हे एक्झाम अपेक्षित आहे, नॉट कन्फर्म, ठीक आहे। कन्फर्म अजून झालेली नाही आहे डेट, अजूनपर्यंत डेट कन्फर्म केलेली नाही आहे महाट्रान्सकोने। परंतु मधल्या पिरियडमध्ये कसं आहे की जेव्हा मी 3 दिवसाआधी व्हिडिओ दिला तर त्या पिरियडमध्ये आकाश जाधव सर आहे, ज्यांची इन्फॉर्मेशन ही कन्फर्म असते आणि बऱ्यापैकी ते त्यांचे IBPSशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे, चांगले कॉन्टॅक्ट असल्यामुळे ते बँकिंगचं सगळं बघतात, त्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत, त्यांच्या डेट कन्फर्म राहतात। त्यांनी एक व्हिडिओ घेतलेला होता, तर त्यामध्ये त्यांनी कसं आहे की AE टेलिकॉम महापारेषण व्यवस्थित सांगितली डेट, परंतु आय थिंक विद्युत सहायक त्यांनी विद्युत सहायक महावितरण म्हटलेलं होतं आणि सिनियर टेक्निशियन महावितरण म्हटलेलं होतं, तर ते थोडं चुकून झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरं, माझा जो काही अंदाज आहे किंवा मला जे काही माहिती आहे त्यानुसार। तर त्या एक्झाम महापारेषणच्या आहे, महावितरणच्या नाही आहे, कारण की महावितरणमध्ये सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन ही पोस्टच नाही आहे, ती पोस्ट आहे महापारेषण। तर 1 तारखेपर्यंत मी ऑलरेडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 1 तारखेपर्यंत एखादी डेट आपल्याला कन्फर्ममध्ये माहिती होऊन जाईल। तर महावितरण आहे की महापारेषण ते कळूनच जाईल,
परंतु माझ्या माहितीप्रमाणे जो काही माझा अंदाज आहे किंवा जे काही आपण माहिती घेतलेली आहे त्यानुसार या डेट्स ज्या सगळ्या आहे त्या महापारेषणच्या आहे. महावितरणमध्ये अशा कुठल्याही प्रकारची सध्या हालचाल नाही आहे. परंतु 1 तारखेपर्यंत एखादं काहीतरी कुठेतरी मेल किंवा मेल म्हटल्यापेक्षा एखादं सर्क्युलर किंवा एखादं ऑफिशियल साईटवर काहीतरी येऊनच जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, कारण की महावितरणमध्ये वायरमन प्लस इलेक्ट्रिशियन आहे आणि महापारेषणमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन आहे. त्यामुळे वायरमनचे विद्यार्थी थोडे गोंधळलेले असतील महावितरणचे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ए ट्रान्सको त्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचं अपडेट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. त्याची डेटसुद्धा अजूनपर्यंत आलेली नाही आहे. सिनियर पोस्ट जे DYचे आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्यासुद्धा डेट्स आलेल्या नाही आहे. ह्या ज्या डेट आहे 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर ह्या महापारेषण टेक्निशियन किंवा विद्युत सहाय्यक याच्या डेट्स आहेत. त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतात, एखादं पोस्ट मागे पुढे 7-8 पोस्ट आहे, 8 पोस्ट आहे त्यामध्ये महापारेषणमध्ये. आणि नोव्हेंबरमध्ये एक डिस्कॉमची डेटसुद्धा आलेली आहे. मला हे कळत नाही की यांना इतक्या लवकर डेट कशा काय माहिती पडतात. ॲक्च्युली 2-2 महिने आधी डेट कुठलीच कन्फर्म होत नसते मित्रांनो. परंतु ठीक आहे, आली असेल कुठून तरी मिळाली असेल डेट. तर मित्रांनो, अभ्यासामध्ये राहा. अभ्यासच अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही किती डेटच्या मागे लागली, डेट जरी आली, उद्या जर तुम्हाला कळलं की 17 ऑक्टोबरला विद्युत सहाय्यकची एक्झाम आहे, तर तुम्ही तयारीमध्ये आहे का स्वतःला विचारा. तसंच प्रत्येक पोस्टसाठी आहे, तयारीमध्ये असणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थी हेच म्हणतो की थोडी एक्झाम पुढे गेली पाहिजे, माझा अभ्यास नाही झाला, माझा अभ्यास झालेला नाही आहे, डेट पुढे गेली पाहिजे. प्रत्येकाला तेच वाटत असतं. किती तुम्ही स्ट्रॉंग अभ्यासामध्ये राहा, तुम्हाला ते वाटतंच, भीती असतेच मनामध्ये. ठीक आहे, आपलं इंजिनियर अमोल ॲप आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केलेलंच आहे आणि त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा डिस्काउंट देत असतो. त्यामध्ये विद्युत सहाय्यक असेल, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन या रिलेटेड अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या फुल लेंथ टेस्ट आहे. आणि फुल लेंथ म्हणजे 150 जे काय आपलं 130 प्रश्न 150 मार्काची जी टेस्ट असते, पूर्णपणे एक्झामसारखी त्या 5 टेस्ट आहे आणि टॉपिक वाईज टेस्ट आहे टेक्निकलच्या, ते साधारण 20 टेस्ट त्या आहे. तर याचं आपण टेस्ट सिरीज मागे सुरू केलेली होती, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ए ट्रान्सकोसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आपले आहे, अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे आहे, जे एक्झाममध्ये येऊ शकते त्याच आपण इथे कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लस फुल कोर्सेससुद्धा आहे टेक्निकल इलेक्ट्रिकलचे JEE-साठी. ठीक आहे, आपल्या ॲपवर सगळं अवेलेबल आहे. आणि अकाउंट असिस्टंट वितरणसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आहे. आणि आपलं महाजन को टेक्निशियन 3साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा कोर्ससुद्धा आपण लॉन्च केलेला आहे. तर या सगळ्यामध्ये सध्या आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, उद्या अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि आजचा ईदचा दिवस आहे, दोन्ही दिवस चांगले आहे. आता आपण अतिशय मोठ्या प्रमाणात इथे डिस्काउंट दिलेला आहे. आजचा आणि उद्याचा दिवस तुम्हाला मिळेल. उद्या रात्री 12पर्यंत हे डिस्काउंट सुरू होईल. मध्ये व्हिडिओ लेक्चरसुद्धा दिलेलं आहे, पण ते लिंक दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही अभ्याससुद्धा करू शकता, स्पेशली ITIचे विद्यार्थी आणि स्पेशली ITचे विद्यार्थी. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहे, टेक्निकलचे हिंदीमध्ये आहे आणि ॲप्टिट्यूड रिझनिंगचे मराठीमध्ये आहे. आणि मराठीचं सुद्धा आपण दिलेलं आहे, मराठीला जे काही आपला विषय आहे एक्झाममध्ये. तर सगळं अवेलेबल आहे. परंतु जेवढं लवकर घ्याल तेवढा तुमचा जास्त फायदा होईल, तेवढं तुम्हाला यूज करायला मिळेल. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो की तुमचं कन्फ्युजन दूर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मेसेज करा. आपण जास्त आणखी एक व्हिडिओ घेऊ आणि एक्झामपर्यंत आणि रिझल्टपर्यंत आपण तुम्हाला गायडन्स देणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचंसुद्धा कन्फ्युजन दूर होईल. धन्यवाद मित्रांनो.